प्राचीन काळी एका गावात नंदकुमार नावाचा अतिशय विनम्र व भक्तिमान ब्राह्मण राहत होता। तो रोज प्रभू दत्तात्रेयांची उपासना करायचा, पण त्याच्यावर गरिबीची मोठी छाया होती। घरात अन्नही नसणाऱ्या अवस्था बन। तरीही नंदकुमार कधीही देवाची भक्ती सोडत नव्हता। तो म्हणायचा, देव माझी परीक्षा घेत आहे। एके दिवशी उपासमारीच्या अवस्थेतही त्याने दत्ताची पूजा केली आणि शांत डोळ्यांनी देवाकडे पाहत म्हणाला, देवा, आज तुझ्या चरणी माझी शेवटची प्रार्थना। त्याच क्षणी एक तेजस्वी संन्यासी त्याच्या दारात आला। चेहऱ्यावर दिव्य तेज आणि पाठीवर कमंडलू। संन्यासीने त्याला विचारलं, ब्राह्मणा, काही अन्न आहे का? उपासमारीतही नंदकुमाराने त्याच्याकडे असलेला एकमेव तुकडा अन्नाचा अर्पण केला। संन्यासी हसला आणि क्षणात त्याचं रूप बदललं। तो दुसरा कोणी नसून स्वयं श्री दत्तात्रेय होते। दत्तांनी आनंदाने आशीर्वाद देत म्हटले, तुझ्या निरपेक्ष सेवेला मी प्रसन्न आहे। आजपासून तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता पडणार नाही। आणि त्या दिवसापासून नंदकुमाराच्या जीवनात चमत्कार घडू लागले। धन, अन्न, समाधान सर्व काही त्याला प्राप्त झाले।